पण सर आता याच्यामध्ये मला जसं तुम्ही बोलत होता माझ्या मनामध्ये एक शंका आली की रुर्बनमध्ये अर्बन लोकांना गावामध्ये येणं शक्य आहे, कारण त्यांनी त्याप्रमाणे अर्निंग केलेलं आहे, त्यांनी पैसा मिळवलेला आहे, त्यांच्याकडे सुखसमृद्धी त्यांनी बघितलेली आहे, म्हणून ते शहरापासून गावाकडे येऊ शकतात. पण तेवढं इझी आहे का गावातल्या लोकांना शहराच्या लोकांसारखं राहणं, जे शहरातले लोक गावामध्ये येऊन राहत आहेत असे? असं होऊ शकतं. कारण आत्ता सांगतो तुम्हाला, आत्ता या शिक्षणामुळे आणि याच्यामुळे लोकांना म्हणजे विशेषतः युवकांना त्या गावठाणात राहायचं नाही आहे. त्यांना जर हे मिळाली बरं का, ही संधी मिळत नव्हती आधी. आता उदाहरणार्थ इथे मी तुम्हाला उदाहरणच देतो. माझी जात ब्राह्मण, काय देशपांडे म्हणजे ब्राह्मण आम्ही, आणि म्हणजे आम्ही कसं राहायचं काय करायचं हे गावगाड्यांनी ठरवलेलं ना. ग्रामीण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण कुटुंबांनी कसं राहायचं असतं हे ठरलेलं असतं त्यांचं. आता मी एक वैज्ञानिक, मी बाबा आमटेंकडनं आलो, त्याच्यामुळे मला जात आणि धर्म आणि हे ते सगळं माझे संकल्पना पूर्णपणे पुसल्या गेलेल्या आहेत. मला धर्म नाही, मला जात नाही, निधर्मी आहे, मी पूर्णपणे नास्तिक आहे. नंतर हे असा वैज्ञानिक दृष्टिकोनावर जर मला विश्वास आहे पूर्णपणे माझा, आणि त्याच्याप्रमाणे मी वागत असतो. तर ते वागायला गावात परवानगी आहे का? नाही आहे. म्हणा असतं बरोबर. मग तसं कुठे परवानगी आहे? तर शेतात जर मी वस्ती केली तर काय झालेलं आहे, भानगड अशी झालेली आहे की शहरामध्ये कसं राहावं हे जसं ग्रामीण व्यवस्था ठरवू शकत नाही, जातीयवादी व्यवस्था ठरवू शकत नाही, तसंच रानामध्ये तुम्ही कसं राहणार, कसं राहायचं याचं अजून गावगाड्यांनी नियम बनवलेले नाहीत. समाजव्यवस्थेने कसलेही नियम बनवलेले नाहीत. त्यामुळे जी प्रायव्हसी आहे शहरामध्ये, अगदी न्यूयॉर्कमध्ये जी मला प्रायव्हसी आहे ना, तीच प्रायव्हसी मला रानात आहे. उदाहरण देतो तुम्हाला एक ह्याच्यामध्ये की इथे कॅम्प झालेला होता, आणि तो दलित पॅन्थर नावाच्या संघटनेचा आमच्याकडे ट्रेनिंग कॅम्प, सायन्स विज्ञान हे झाला. आता मला सांगा की एखाद्या ह्याच्या घरात दलित समाजाचा कॅम्प चालू आहे, असं कधीच झालेलं नव्हतं. या गावात पहिल्यांदा झालं. पण काय करणार, लोक म्हणाले किती गावापासून फार लांब नाही होत आम्ही, अर्धा किलोमीटर, पण ती काय करेल, त्याच्या रानात करते ना, ते प्रायव्हसी आहे, त्याचं काय का करेल ना त्यांनी. मग इथे काय झालं होतं, त्याच वेळेला आमची एक गाय मेली, म्हातारी होती ती मेली, आणि माझ्या डोक्यात आलं की आपण आता विज्ञानाचं काहीतरी प्रात्यक्षिक करायला पाहिजे. म्हटलं एक आयती गाय मेलेलीच आहे, आता त्याचं कातडं कसं काढायचं, आणि हे मी शिकलेलो आहे, मला कातडं काढता येतं. तर मग इथले जेवढी हत्यारं होती त्यांनी कातडं, मी म्हटलं की तुम्हाला गाय आतून कशी असते तुम्ही पाहिलं आहे का? लोकांना विचारलं, त्यांना विचारलं, गाय जे हे होते त्यांना खाटीक समाजाचे वगैरे ते त्यांना थोडंफार माहीत. सगळं काय म्हणजे सायन्स आम्हाला जसं शिकवलं होतं ह्याच्यामध्ये वेटरनरी सायन्समध्ये शिकवताना आम्ही डिसेक्शन्स अशी केली. मी तिथे फर्स्ट क्लास डिसेक्शन केलं चांगलं. आता एक अख्खं असं प्लास्टिक ताडपत्री घालून त्याच्यावर गाय फाडलेली आहे, आणि हे आता मला सांगा हे गावात करू शकलो असतो का मी हे प्रात्यक्षिक? तुम्हाला प्रायव्हसी होती म्हणूनच तुम्हाला ते करता आलं. म्हणजे इथे करू शकलो ना मी. अख्खं हे केलं, अगदी अक्षरशः असं बरबटलं. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं आहे, ग्लोव्ज घातले होते, पण ते सगळं हेच होतं ना. ते दृश्य काय असेल, असं काय पडलेली आहे आणि हे करतोय म्हणजे तर हे लोकांना कळलं, गावात कळलं. पण काय उपयोग काय त्याचं, ते काय करेल ना, रानात आहे तो. म्हणजे पूर्णपणे प्रायव्हसी. कारण इथे हसायचं म्हटलं तरी देखील ते काट्याक कुठे कोण येतं, चेष्टा करायची समजा असेल तर
असं कोणी कष्ट करत नाही चेष्टा करायला, थोडेसुद्धा कष्ट करत नाही बरं का माणूस. चेष्टा करायला जायचं, आपल्या पारावर बसलेलं आहे आणि एखादा माणूस चाललेला आहे, काहीतरी मी समजा काय घागर घेऊन चाललेलं, काय का घागर घेऊन चाललं, तुमच्यावर आली का पाळी? हां, मग तुमची बायको का करत नाही तुम्ही थोडक्यात? आणि तुम्ही जर लहान लेकराला घेऊन चालला का, तुमच्यावर आलं का ते आता? हां, म्हणजे लहान मुलाला सांभाळणं किंवा पाणी भरणं किंवा स्वयंपाक करणं मला निषिद्ध आहे ना, म्हणजे गावात अशक्य आहे. पण इथे काय पण करू शकतो मी. इथं मी कोणताही व्यवसाय करू शकतो. गावात जर शहरामध्ये मी कटिंग सलून काढू शकतो, मी चपलाचं दुकान काढू शकतो, मी काही पण करू शकतो. किती लांब नाही, जास्त 40 किलोमीटरवर. सोलापूरला गेलो तर मी काही पण करू शकतो. तसंच इथे मी काही पण करू शकतो, लोखंड बडवू शकतो, काय वाटेल ते. मी आत्ता सुतार आहेत, काय वेळेला लोहार आहे, त्याच्यानंतर मी चांभार आहे, त्याच्यानंतर मी शिंपी आहे, सगळ्या गोष्टी मी इथे करू शकतो. सर म्हणजे मला आता याच्यामध्ये विचारायला आवडेल की जसं आता शहर आणि गाव यांचे चांगले गुणचे सांगड घालून जे आपण कन्सेप्ट तयार होईल ते रुर्बन असं म्हणतो आपण. येस. आणि मग त्याच्यामध्येच आपण एक कन्सेप्ट आपण बोलताना सांगितलेलं की मग यालाच रिस्पेक्टफुल मायग्रेशन म्हणतात का, शहरामधून गावाकडे येणं? ओके. रिस्पेक्टफुल मायग्रेशन काय आहे? रिस्पेक्टफुल मायग्रेशन म्हणजे आता तुम्हाला समजा शहरातली काहीतरी हे बंद झालेलं आहे, म्हणजे आता आपल्या लॉकडाऊन झालं. लॉकडाऊन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात माणसं लोंढ्यानी गावाकडे आली, गावाकडे तडफडत काय मरत अशी आली. आणि गावात आल्यानंतर सुद्धा काय झालं की त्यांचं जे मायग्रेशन होतं, रिव्हर्स मायग्रेशन होतं, ते रिस्पेक्टफुल झालेलं नाही. मग गावातल्या लोकांनी चटकन ॲक्सेप्ट केलं नाही. कोकणामध्ये तर अगदी बॅरियर्सच घातली लोकांनी, फार काटे केले आणि आमच्या गावात येऊ नका तुम्ही. म्हणजे हे रिस्पेक्टफुल रिव्हर्स मायग्रेशन नाही. माझा मुलगा अमेरिकेत आहे, हे आमच्या टेऱ्या बडवायला आम्हाला किती चांगलं होतं ना आधी. किती आम्ही अभिमानाने कॉलर टाईट ना, मुलगा अमेरिकेत आहे, मुलगा म्हणजे हे आमचं प्रेस्टीज. आणि तो जरा अचानकपणे तिथे काहीतरी झालं, वॉर झालं किंवा काहीतरी वंश हे झालं आणि तिथून परत आल्यानंतर त्याला आपल्या देशामध्ये त्याला हे नाही म्हणजे प्रतिष्ठा नसते. आमच्या पिढीला काय होतं की एखादा माणूस परत आला म्हणजे काय तरी झालं बाबा, मिस्टेक झाली काहीतरी. आतासुद्धा स्पर्धा परीक्षेसाठी लाखो मुलं शहरात जाऊन राहतात. इथले लोक काय सांगत असतात, काय करतो मुलगा, काय करतो, कलेक्टरची परीक्षा देतो. आता 3 लाखांमधले काहीतरी 57-58 होणार, म्हणजे 0.5% नाही, 0.5 असं इथपर्यंत नाही, तरी देखील प्रेस्टीज आहे ना. पण तो जर परत दिसला इथे गेलाच काळात, म्हणजे म्हणजे रिस्पेक्टफुल मायग्रेशन नाही आहे थोडक्यात. ते रिस्पेक्टफुल मायग्रेशन नाही आहे. आता जर रिस्पेक्टफुल हे करायचं असेल तर त्याला सांगायचं की गावात जाऊ नकोस, तू रानात ये आणि इथे तुझा एक हात कॉम्प्युटरवर असू दे, दुसरा हात मातीमध्ये असू दे. शक्य आहे की नाही? आता त्याला रुर्बन म्हणतात. म्हणजे मला तिथल्या ह्याच्याशी कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. माझी लाईफस्टाईल ती हे आहे आणि इथे मी करू शकतो. आणि म्हणून मग इथले म्हणजे आत्ता हे होतात ना, थोडा रिस्पेक्टफुल हे करण्यासाठी मग इथे आल्यानंतर एकदम पॉश घरं बांधायची, अशी एक स्टाईल असते गावाकडे. ते सिमेंट कॉन्क्रीट स्टाईल्स आणि हे ते असं बसून तर मग त्याला ते हे करायचं असतं. तर आता त्याच्यातही त्याला आपण हे म्हणू शकत नाही, हे फोर्स्ड आहे, हे सगळं फोर्स्ड आहे. आणि आपण होऊन आलेलं म्हणजे माझं तिथे चांगलं चाललेलं आहे खरं, तरी देखील मला आता माझा पर्यावरणीय पदभार आणि हे ते सगळं माझं कमी करायचं आहे आणि माझ्या गरजा भागवायच्या आहेत. असं करून जो आपणहून आलेला माणूस आहे ते रिस्पेक्टफुल
सर म्हणजे मग आपल्या श्रोत्यांना कळण्यासाठी मी एक उदाहरण देऊ इच्छितो की जसं स्वदेश पिक्चरमध्ये शाहरुख खान स्वतःहून भारतामध्ये यायला तर ते बरोबर आहे, रिस्पेक्टफुल मायग्रेशन. हां तेच बरोबर. स्वदेश नंतर इथे येऊन गेले लोक, ते म्हणजे फिल्म मेकर, की आम्हाला आधी हे माहीत असतं. म्हणजे लोकसत्तामध्ये त्याच्यावरचं आर्टिकल आलं होतं की आधी जर हे अरुण देशपांडेंना भेटले असते तर काय झालं असतं, आशुतोष गवारीकर. तर मग त्यांची पत्र, मग आपण नवीन काय करायचं आहे वगैरे, मग त्यांचं ते सुरू झालं होतं एक, पण ते बंद झालं माहिती ते. पण ते खरं उदाहरण आहे स्वदेश म्हणजे ह्याच्यामध्ये येणं, रिव्हर्स मायग्रेशन. सर आता तुम्ही ते रिस्पेक्टफुल मायग्रेशनबद्दल बोलत आहात आणि त्याचवेळी तुम्ही येस, आणि मग त्याच्याशी थोडंसं मला जोडून बोलायचं आहे की तुमच्या म्हणण्यानुसार आजकाल आपला पगार जो आहे जो 400 पटीने वाढलेला आहे, परंतु शेतमाल जो आहे तो आजही स्वस्त आहे. तो काही इंटरलिंक्ड आहे का आता जे काही तुम्ही सांगताय? हां, ते हे इंटरलिंक्ड आहे बरं का. त्याच्यामध्ये ज्या वेळेला म्हणजे आपण पुन्हा याच्यावर येऊ की तुमची आज सुरक्षितता, आपण संपूर्ण मानवजातीचीच म्हणूयात, ही सुरक्षितता कोणती? पहिल्यांदा तुमची म्हणजे तुम्हाला जी एनर्जी लागते, फूड एनर्जी जर नसेल तर तुमचं बौद्धिक कष्टही होणार नाहीत, तुमचे शारीरिक कष्टही होणार नाहीत, तुम्ही मारामाऱ्या पण करू शकणार नाही, युद्ध पण करू शकणार नाही आणि काही पण करू शकणार नाही. खरं तर ही तुमची जी बेसिक गरज फूड आणि फूड सिक्युरिटी हा शब्द वापरला जातो. तर फूड सिक्युरिटी आज डेंजर ह्याच्यामध्ये आलेली आहे. आणि तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की हा एवढा असंतोष का आहे आज? शेतकऱ्यांमधला असंतोष हा माध्यमांमध्ये अजिबात दिसणार नाही बरं का तुम्हाला. माध्यमांमधल्या असंतोष म्हणजे ते काय मोर्चे आणि कुठे आंदोलन चालू आहे आणि हे हिमनगाची छोटी शिखरं आहेत. खरा असंतोष भयानक आहे आणि हा असंतोष अख्ख्या मानवजातीला घेऊन बुडणार आहे, उद्ध्वस्त होईल. म्हणजे शहरामधली लोक जर आता शाणी झाली नाहीत आणि न्याय मिळाला नाही शेतकऱ्याला, तुम्हाला आठवत असतील की लाखांचे मोर्चे निघाले. ते कोण होते? पटेलांचे मोर्चे निघाले. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघाले. लाखांचे मोर्चे होते. हे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळामधल्या चळवळीमध्ये सुद्धा एवढे मोठे मोर्चे दिसले नाही. तुम्हाला भीती नाही वाटली? असंतोष कुठेतरी आहे, फक्त तो आणि किती सुप्त आहे तो कुठल्या तरी ह्यानी तो एकत्र झालेला आहे. माणूस एकत्र झाला आणि तो एकत्र होण्यासाठी आज काय कशामुळे एकत्र आला आहे एवढे सगळेजण? कारण त्यातली काही माणसं शिकली, त्यांच्या हातामध्ये नवीन हत्यार म्हणजे फोन होता. फोन हे नवीन हत्यार आहे हातातलं. त्याच्यामुळे झालं. त्याच्यामुळे लाखो लोक एका ह्याच्यामध्ये एकत्र येऊ शकतात आणि त्या सगळ्या आदेश नीट पाळू शकतात की शांततामय आपल्याला काढायचं आहे, मूक मोर्चे काढायचे. आणि मूक मोर्चांमध्ये किती ताकद असते हे आपल्याला अजून आपल्या देशातल्या लोकांना पटायचं आहे, माहिती आहे. पण तो असंतोष का आहे, कसला आहे, तर तो जर आपण नीट विचार करायला लागलो आणि विचार करायला लागलो की मग त्याचं सायंटिफिकली जायला पाहिजे. सायंटिफिकली आपण ते बघितलं पाहिजे. शेती म्हणजे काय, मग हे म्हणजे काय, आणि मग त्याची शेती संस्कृती म्हणजे काय, आणि ही असंघटित का असते, असंघटित असते असं मांडणं बरं का, ते अगदी सगळ्यांनी मांडलेलं आहे. मग अगदी कार्ल मार्क्स जो माणूस हे करत होता, विचार करत संघटित कसा करायचा, कामगारांना कसं संघटित, तो म्हणायचा की कामगार संघटित होणं शक्य कारण एकत्रित असतात तिथे. शेतकरी म्हणजे काय, म्हणजे बटाट्याचं पोतं ते सोडलं की सैरा वैरा झाले.
किंवा संत्र्याचं उदाहरण दिलं जातं, कोणी काय ह्यानी काय, असं निरनिराळ्या लोकांनी, जेवढे समाजशास्त्रज्ञ, जेवढे म्हणून आंदोलक आणि ज्यांनी थिअरिटिकल मांडणी केली त्यांनी अगदी V.I. लेनननी पण हे सगळं मांडलेलं आहे की शेतकऱ्यांना संघटित करणं अवघड असतं. अगदी अक्षरशः लेनिन हे झाल्यानंतर स्टॅलिनचा पराभव शेतकऱ्यांनीच केला. तिथल्या इतके शेतकरी मरण पावले आणि तो जो असंतोष फक्त त्यांनी असहकार केला की अक्षरशः अन्नान्न दशा झाली. आणि बाकीचं कितीही जरी असलं तरी अन्न मिळालं नाही तर कुठलंही राष्ट्र कोसळायला वेळ लागत नाही. अन्न मिळालं नाही तर हे जे झालं म्हणजे हे जे आपण इतिहास पाहिला तर असं का असतं, शेतकरी असंघटित का असतो, तर त्याचं कारण त्याच्या वैज्ञानिक व्याख्येमध्ये, शेतीची वैज्ञानिक व्याख्या तिथपर्यंत जायला पाहिजे ना आपण. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या देशामध्ये शेतीची वैज्ञानिक व्याख्या झालेली नाही. कुठल्याही पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही. कायद्यामध्ये सुद्धा अजून शेतीची व्याख्या झालेली नाही. तुम्ही कुठल्याही कायदे पंडिताला विचारा, शेती कशाला म्हणतात रे भाऊ असं विचारा, ततपप होईल त्यांची. शेती कशाला म्हणायचं, शेती म्हणजे काय नेमकं सांगा बरं का. तर ते त्यांना सांगता येत नाही. अगदी कृषी महाविद्यालयातल्या लोकांना पण सांगता येत नाही आणि कृषी विद्यापीठातल्या लोकांनासुद्धा नाही. इथे अनेक IAS अधिकारी झालेले वगैरे अशी सगळी मंडळी इथे आलेली होती, त्यांचासुद्धा पंचनामा झाला इथे झालेला आहे. तर त्यांना शेतीची व्याख्या जी आहे, कल्चर्ड फोटोसिंथेसिस इज ॲग्रिकल्चर. कल्चर्ड, कुठलीही गोष्ट कल्चर्ड म्हणजे माणसाने केलेली असते त्याला कल्चर्ड म्हणतात. सांस्कृतिक. हां, सांस्कृतिक म्हणजे मोती तयार होतात ते नैसर्गिक मोती. आपण जर मुद्दाम खडा टाकून त्याच्यातनं हे केला, कल्चर्ड पर्ल्स, कल्चर्ड मोती. वारा वाहतो हा निसर्ग म्हणजे नेचर, आणि त्याच्यामध्ये शीड उभं केलं माणसाने की तो कल्चर झाला. माणसाने इंटरव्हेन्शन केलं की त्याला कल्चर म्हणून. दुसऱ्या प्राण्यांना कल्चर नाही, माणसालाच फक्त कल्चर आहे. कारण माणसाने काहीतरी निर्माण केलेलं असतं तर पुढच्या पिढीपर्यंत जातं, ते त्याला कल्चर म्हणतात. म्हणजे निसर्गामध्ये फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण हे होतच असतं. समुद्रात होत असतं, रानात होत असतं, जंगलात होत असतं. परंतु माणसानी जेव्हा ते शोधून काढलं असं होतं, मग त्या काही वनस्पती हे करू शकतात हे त्याला कळलं. काही वनस्पती त्यांनी सिलेक्ट केल्या, त्या माणसाला लावल्या, म्हणजे त्या हे डोमेस्टिकेट केल्या, आणि त्या वनस्पती वाढवून त्याचे बियाणं मिळवून त्याचं लागवड करून त्याची नीट अरेंजमेंट करून त्या पानांची, आणि त्याच्यातून उत्पादन केलं, अन्नशक्ती निर्माण केली. त्याला म्हणायचं ॲग्रिकल्चर. हा ॲग्रिकल्चरचा शोध जगभर सगळीकडे स्त्रियांनी लावलेला आहे. स्त्रियांनी लावलेला आहे सगळीकडे. आपण त्याचा शोध कोणी लावला तर तो स्त्रियांनी लावलेला. त्याला आपण मग अनेक हे आहेत. मग याच्यासाठी तुम्हाला काही पुस्तकं वाचावी लागतील. जर्म स्टील आणि हे गन्स म्हणून एक पुस्तक आहे, ह्याचं डायमंडचं पुस्तक आहे. तर ते त्यात तुम्हाला हे सगळे मिळतील की कसं हे शेती संस्कृती कशी डेव्हलप झाली. ही संस्कृती आहे ना, शेती संस्कृती आहे. आणि स्त्रियांनी शोध लावला. त्यांना बाकीचे पुरुष जेव्हा ह्याच्याकडे गेले, जात होते ह्याच्या हंटिंग आणि गॅदरिंगसाठी, त्यावेळेला पसरत होते ते लांब. आणि ह्या एकत्र राहून त्यांना कळलं की असं उगवतं, असं हे होतं. पशुपालन पण करता येतं, ते प्राणी पाळून आपण पाहिजे तेव्हा मारू शकतो. हे जेव्हा झालं पशुपालन, मग त्याच्यामुळे माणसाची भटकंती कमी झाली. आणि मग ते एकत्र आले, मग त्यांची गावं झाली, गावाची कसबे झाले, शहरं झाली. हे सगळं त्याच्यातनं म्हणजे ॲग्रिकल्चर इज अ मदर ऑफ ऑल कल्चर्स. आणि
आता त्याचं जर आपण नीट मांडलं त्याचं आपण लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये मांडूया. कारण एनर्जी माणसाला जी एनर्जी मिळालेली आहे ती फोटोसिंथेसिस, माणूस काय म्हणा किंवा कोणतंही लिव्हिंग मॅटर कुठलंही जे आहे ते त्याला सगळ्यांना मिळतं. ते सौर शक्ती हिरव्या पानातून किंवा याच्यातून जी फोटोसिंथेसिस होते त्याच्यातून सगळे एलिमेंट्स एकत्र येतात, सिंथसाईज होतात आणि त्याच्यातनं लाकूड म्हणा, हे म्हणा, फायबर म्हणा, हे सगळं तयार होतं. त्याच्यावर मग हे सगळे प्राणी जगत असतात. बरोबर. म्हणजे मी फक्त श्रोतांच्या माहितीसाठी सांगतो की फोटोसिंथेसिस म्हणजे वनस्पती जे आपलं अन्न तयार करतात त्याला बेसिकली फोटोसिंथेसिस म्हणतात. म्हणजे जे म्हणजे सौर ऊर्जा, पाणी, खत, माती यांच्या मदतीने जे ते अन्न तयार करतात त्याला फोटोसिंथेसिस म्हणतात. सौर ऊर्जा जी आहे ती 15 म्हणजे ती न संपणारी आहे, म्हणजे आता आपल्या आयुष्यात संपणारी. जसं प्रत्येकाला एक्सपायरी डेट आहे तसं सूर्यालासुद्धा एक्सपायरी डेट आहे, पण ती 85,000 कोटी वर्षानंतरची. म्हणजे आत्ता काय तुम्ही लगेच घाबरून जाऊ नका. तर ते येत राहणार आहे. म्हणजे ती 15 कोटी किलोमीटरवरून ते सूर्यप्रकाश नावाची जी बंच ह्याचा आहे, सगळ्या वेव्स आहेत त्या येतात आणि त्यातल्या काही वेव्स आपल्या ह्याच्यावर पोचतात. पृथ्वी फारच लहान आहे आपल्या ह्याच्यात, तर थोडीशी ऊर्जा त्याच्यात येते आणि ती ऊर्जा आपल्या पृष्ठभागावर पसरते. आता ही जी पसरलेली ऊर्जा आहे हे प्राण्यांना काय करता येत नाही. हे फक्त गोळा करायचं फक्त वनस्पतींना अक्कल आहे, वनस्पतींचीच क्षमता आहे. बाकी कोणामध्ये ही फोटोसिंथेसिसची क्षमता नाही. आणि ही वनस्पती, ही पसरलेली ऊर्जा, ती पसरलेली पानं ती सगळी एकत्र करतात आणि झाडं स्वतः एनर्जी वापरत नाहीत, कारण ते हालत नाहीत, चालत नाहीत, पळत नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे स्टॉक राहतं, ते स्टोअर करू शकतात एनर्जी आणि त्याच्यामुळे आपल्या झाडांमध्ये स्टोअर्ड एनर्जी मिळते आणि ती त्याच्यावर जगणारी आपले बाकी बॅक्टेरियापासून ते सर्व जे जीव आहेत त्याच्यावर जगतात. आता हे आपण समजून उमजून जेव्हा केलेलं आहे त्यावेळेला असं म्हणता येईल, शेतीची व्याख्या म्हणजे माणसाने घडवून आणलेलं म्हणजे प्रकाश संश्लेषण, सूर्यप्रकाश संश्लेषण आपण म्हणूया. तर त्याला आपण ॲग्रिकल्चर म्हणतो. आणि हे करणारा जो माणूस आहे म्हणजे सूर्यप्रकाश गोळा करणारा माणूस आहे त्याला आपण शेतकरी म्हणतो. शेतकरी म्हणजे काय? गोळा करणारा माणूस, म्हणजे सूर्यप्रकाश गोळा करणारा, लांबवर पसरलेला रानोमाळ पसरलेला सूर्यप्रकाश एकत्र करतो शेतीद्वारे म्हणा, पशुपालनाच्या द्वारे म्हणा, एकत्र करतो. ते दुधामध्ये रूपांतर करेल, मांसामध्ये करेल, अंड्यामध्ये करेल, धान्यामध्ये करेल, साखरेमध्ये करेल, फळांमध्ये करेल, तो एकत्रित करतो. आता ह्याचं साधारण उदाहरण द्यायचं झालं, आपण भाकरी खातो. आपण आत्ता काय पोहे खाल्ले किंवा एक भाकरी घेतली आपण, एक चौरस फूट ज्याचं क्षेत्रफळ आहे अशी एक भाकरी आपण खाल्ली, तर या भाकरीतली जेवढी एनर्जी आहे ना, ही एनर्जी कशी गोळा झाली? तर ते गोळा करण्यासाठी त्याला 1000 चौरस फुटातला सूर्यप्रकाश एकत्र करावा लागतो. 1000 चौरस फुटातला सूर्यप्रकाश एकत्र केला तर एक भाकरी. मी परत श्रोतांच्या माहितीसाठी सांगतो की सर जे म्हणत आहेत की 1000 चौरस फुटामधला प्रकाश म्हणजे तो प्रकाश पिकांवर पडेल, पिकं ज्वारी किंवा बाजरी निर्माण होईल, त्याचं पीठ तयार होईल आणि त्याची ती भाकरी तयार होईल. अशा प्रकारे ते 1000 स्क्वेअर फीटमधला प्रकाशाची ती इनडायरेक्टली भाकरी अशी तयार होईल. हां, म्हणजे ती ज्वारी ती तयार झाली. आता हा जो पसरलेला सूर्यप्रकाश एकत्र करणारा माणूस आहे, मग त्याचं भांडवल, या उद्योगाचं भांडवल कोणतं आहे? सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाश हे त्याचं भांडवल. त्याच्यामुळे त्याला तो माणूससुद्धा रानोमाळ पसरलेला आहे आणि त्याच्या मानाने जी पांढरी आहे, म्हणजे पांढरी संस्कृती, नॉन ॲग्रिकल्चरल जी संस्कृती तयार झालेली आहे, गावठाणाला आपण पांढरी म्हणतो. म्हणजे आपला ह्याच्यातला शब्द, तुमच्या गावाची पांढरी किती आणि काळी किती असं विचारलं. आमच्या आता का अंकोली गावाची काळी किती आहे तर 2000 हेक्टर आहे आणि पांढरी किती आहे तर 20 हेक्टर आहे.
परत मला थोडंसं कळलं नाही, पांढरी आणि काळीमध्ये काय फरक आहे म्हणजे? हां, काळी म्हणजे शेती. अच्छा, शेतीचं जे क्षेत्रफळ आहे ओके, त्याला आपण काळी म्हणतो. अच्छा, तिथे काळी संस्कृती आहे. हां, आणि पांढरी म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल, म्हणजे जो बिगर शेती व्यवसाय त्याला आपण पांढर पेशा म्हणतो. ओके, सगळे जे पेशा आहेत ना हे पांढर पेशा. व्हाईट कॉलर जॉब म्हणजे बँकेतला वगैरे त्याला व्हाईट कॉलर म्हणत नाहीत. जे गावातले जे व्यवसाय आहेत शेती व्यतिरिक्त, म्हणजे ते सुतार असेल, लोहार असेल, नावी असेल, सोनार असेल, आणखीन कोणी तांबट असेल, काय ते सगळे जी माणसं आहेत ही माणसं सगळी पांढर पेशा बरं का. तर हे पांढर पेशा जे लोक आहेत ते शेतीला काही हे पुरवतात, त्या सेवा पुरवतात. तर त्या सेवेच्या बदल्यामध्ये त्याला अन्नशक्ती मिळते. अन्नशक्ती घेऊन जाण्याची मागे जशी बार्टर सिस्टीम होती की मी तुमच्या घरातल्या इतक्या लोकांची कटिंग केली की मला एवढं पोती धान्य मला मिळालं पाहिजे. हां, त्या सगळंच मला त्या ह्याच्यातलं काम मला करावं लागत होतं आणि त्याप्रमाणे मला धान्य मिळत होतं. मग शेतकरी त्याला अन्नशक्ती देत होता आणि त्याच्या सेवा इथे येत होत्या. त्या सगळ्या पांढरपेशा सेवा आहेत. आता पुढे जेव्हा बार्टर सिस्टीम होती तोपर्यंत हे सगळं नीट होतं. म्हणजे त्यावेळेला काय समोरासमोरच झालेलं असायचं ना. चप्पल शिवायला किती वेळ लागला, काय लागला हे त्याला माहीत असायचं. त्यामुळे त्याला त्याप्रमाणे त्याला अन्न मिळायचं. पांढरी म्हणजे मी श्रोत्यांना सांगतो की शेतकरी नसणारे लोक म्हणजे पांढरी आणि जे शेती करणारे लोक असतात काळ्या मातीवर ते काळी, असं त्याच्यामधला फरक आहे. सर, तुमच्या म्हणण्यानुसार शेतकरी हा उत्तम सौर ऊर्जा संघटक आहे का? तुम्हाला काय वाटतं? तर तो होऊ शकतो. कुशल संग्राहक तो होऊ शकतो. म्हणजे बाकीच्या कोणत्याही मार्गाने सौर ऊर्जा संग्रह करण्याचा मार्ग शेतकऱ्याला जेवढा माहिती आहे तेवढा कोणाला दुसऱ्याला माहिती नाही. म्हणजे जी शेती आपल्याला ती सूर्यशक्तीचं अन्नशक्तीमध्ये रूपांतर करणारी जी व्यवस्था आहे त्याला जर ऊर्जा जास्त लागत असेल, उदाहरणार्थ ज्वारी तयार करण्यासाठी त्या ज्वारीमध्ये जेवढी एनर्जी आहे त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी लागत असेल तर ती शेती दिवाळखोर आहे बरं का. आणि शेती व्यवस्था तिथंच थांबत नाही. ते तयार झालेलं अन्न लोकांच्या मुखापर्यंत न्यायला आणखीन काही शेकडो कॅलरीज लागतात, पेट्रो कॅलरीज लागतात. त्यामुळे आत्ताची शेती व्यवस्था ही काही त्याला ती अत्यंत दिवाळखोर आहे. ऊर्जा दिवाळखोर आहे, बुद्धी दिवाळखोर आहे, प्रचंड दिवाळखोर अशी ती व्यवस्था आहे आत्ताची. पण ती त्याच्यामध्ये जर सायन्स इनपुट वाढवलं तर ती मात्र नक्की होऊ शकेल. नाहीतर आत्ता काय होतं आहे की 1 लिटर इथेनॉल आत्ता चालू आहे ना आपलं सगळीकडे जगात चालू आहे. एथेनॉल, बायोडिझेल आणि या सगळ्या शेतीमधनं करा तुम्ही आणि शेतीची भरभराट होईल. कालच आलं होतं माझ्याकडे 100 एकर त्यांनी ऊस करून त्याच्यावर एथेनॉल करणार होते. आणि भरपूर आपले मंत्री आणि हे ते वाटेल ते बोलतात. एथेनॉल ह्याच्या इतकी ऊर्जा दिवाळखोरी कुठंच नाही. हे आहे फोटोसिंथेसिसमधनं तयार होत आहे का? होत आहे. अरे पण ते ऊसाची शेती करायला आणि ते इथेनॉल करायला 1 लिटर इथेनॉल करण्यासाठी आपण जर गणित केलं तर 2.5 लिटर पेट्रोल एवढी ऊर्जा लागते. त्यामुळे ते अत्यंत दिवाळखोर आहे. तसंच 1 लिटर डिझेल, बायोडिझेल जठरोफा आणि निरनिराळ्या मार्गाने करायचं झालं का डिझेल इंजिन बरं का, डिझेल इंजिन कुठल्याही तेलावर चालतं कारण इट्स ए कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. त्यामुळे ते कुठल्याही तेलावर चालतं. म्हणजे तुम्ही तूप जरी टाकलं तरी त्याच्यावर चालेल. तर पण त्याची बायोडिझेल करण्यासाठी तुम्हाला जर एनर्जी जास्त घालावी लागत असेल तर ते दिवाळखोर असा प्रकार आहे. तरी का चालतं? तर त्याच्यासाठी एक बुवाबाजी, पैसा ही एक बुवाबाजी एक्सचेंजमध्ये आली तेव्हा मोठा घोटाळा झाला. कोणीतरी सांगितलं की आय प्रॉमिस टू पे द बेअरर
मैं धारक को 10 रुपया देने का वचन देता हूँ आणि खाली दिवाळखोर माणसाची सही आणि काय त्याला गॅरंटर कोण तर गव्हर्नमेंट नावाचं गॅरंटर आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट गॅरंटर आहे आणि दिवाळखोर माणसाची सही त्या कागदावर ही कागदी वचन चिठ्ठ्या हा पैशाच्या क्लासिक ह्याच्यामध्ये ते बसत नाही. खरं तर ते एक्सचेंजसुद्धा हे साधन नीट होऊ शकत नाही, सायंटिफिकली होत नाही. सायंटिफिकली मला जी माझी वस्तू केलेली आहे त्याच्याबद्दल मला सेवा आणि वस्तू दुसऱ्या मिळाल्या पाहिजेत जस्टिसनी. तर ते मिळत होतं की नाही, आधी थोडंफार मिळत होतं, बार्टर सिस्टीम होती त्यावेळेला मिळत होतं. पण ज्या वेळेला पांढरीची ताकद, संघटित ताकद वाढली त्यावेळेला हळूहळू त्याला बाकीच्या वस्तू घ्यायच्या असल्यामुळे अन्नशक्तीमधला खर्च कमी करायचा होता. त्यामुळे अन्नशक्तीची जी भाव कोण ठरवतं, तर पांढरी ठरवते भाव. आज मागे मी ठरवत होतो, मी शेतकरी ठरवत होता. आता एकमेव उत्पादक आहे की ज्याचा मालाची भाव पांढरी दुसरा ठरवतो. एकमेव उत्पादक आहे जगातला, म्हणजे आपल्या भारतातला तरी, की ज्याला भाव आपल्या कष्टाचा मोबदला ठरवण्याचा अधिकार नसतो. ते सगळा माल घेऊन जातो आणि त्याला जे नशिबाने मिळतं ते. तर त्याच्यामध्ये पिळवणूक होणार, ह्याच्यात काही शंका नाही. किती पिळवणूक असते, तर त्याचं एक उदाहरण म्हणजे 19 तिथं आम्ही पोस्टर्स लिहिली, तुम्ही पोस्टर्स दाखवणार आहात. तर ती पोस्टर्समध्ये 1900 मी ज्यावेळेला शेती करायला आलो त्यावेळेला 1970 साली जे भाव होते आणि त्याच्या बदल्यामध्ये मला नॉन ॲग्रिकल्चरल सेवा काय मिळत होत्या, नॉन ॲग्रिकल्चरल सेवा आणि वस्तू किती मिळत होत्या याची टेबल्स तिथं मांडलेली आहेत. तर ह्याच्या मानाने म्हणजे मला शेवटी मी काय करणार, मला एक्सचेंज म्हणून काहीतरी मला पाहिजे. म्हणजे मी ज्वारी तयार करतोय तर मला लोखंड पाहिजे आहे, तर ते किती मिळत होतं, मला डिझेल किती मिळत होतं, मला सोनं किती मिळत होतं, मला बाकीच्या वस्तू किती मिळत होत्या, ह्याच्याबद्दलचा मी तौलनिक अभ्यास केलेला आहे. त्याच्यावरनं काय दिसतं आपल्याला, 70 ते 15पर्यंतच आहे. म्हणजे आता तर आणखीन वाढवलं तर आणखीनच ते एक्सप्लॉयटेशन. आणि ती जी आकडेवारी आहे ती डोळे पांढरे करणारी आहे. कारण त्याच वेळेला त्याच काळामध्ये जो पांढरपेशा समाज होता त्याचं उत्पन्न मात्र प्रचंड वाढलेलं आहे. पैशांमध्ये जर आपण पाहिलं तर त्याचा 400 पटींनी साधारणपणे ऑन ॲन ॲव्हरेज आपण 400 पटींनी त्याचे पगार वाढले, उत्पन्न वाढलेलं आहे. आणि शेतमालाचे मात्र दर जे आहेत ते 10 पटींनी आणि 20 पटींनी वाढलेले आहेत. ह्याच्या पलीकडे नाही. म्हणजे आता जर एखादा शिक्षक आहे किंवा प्रोफेसर आहे, तो त्यावेळेला त्याच्या पगारामध्ये काहीतरी 100 किलो ज्वारी घेऊ शकत असेल पगारामध्ये, आता तो 10 टन घेऊ शकतो, कित्येक पटीने जास्त माल घेऊ शकतो. आपण जय जवान जय किसान म्हणूयात. तर आज काय होतं, किसानाच्या पगारामध्ये, आपल्या जवानाच्या पगारामध्ये 15 दिवसाच्या पगारामध्ये त्याला वर्षभराचं धान्य त्याला विकत घेता येतं. म्हणजे 70 साली साधारणपणे पॅरिटी होती, म्हणजे समानता होती. तसं आत्ता नाही आहे. आणि त्याचं अगदी ग्लेरिंग उदाहरण माझ्याकडे त्याचे प्रूफ्स आहेत की 70 साली मी गावाकडे आलो ज्या वेळेला आणि काम करत होतो शेतामध्ये. आणि त्या मला माझे काका म्हणाले की तू मोहोळला जाऊन हे 100 लिटर आपण दूध दिलेलं आहे शेटजींना, एका शेटजींना दिलेलं आहे, त्यांच्याकडं शहा धारसी जीवन त्यांचं नावसुद्धा सांगतो, की त्यांच्याकडनं तू पैसे घेऊन ये. 200 रुपये झालेले, 2 रुपये लिटर त्यावेळेला हे होतं त्यांच्याकडे होतं. मग तिथून तू घेऊन ये 200 रुपये. मग 200 रुपये घेऊन मी यायला निघालो, म्हणजे ह्याच्यावरून. ते म्हणाले सायकलवरून जाऊ नको, बैलगाडी घेऊन जा, बैलगाडी घेऊन जा. आणि येताना असं कर की आपल्याला 2 बॅरल डिझेल आणायचं आहे. तर त्यांच्याकडे डिझेलची एजन्सी आहे.
तर आपले रिकामे बॅरल घेऊन जा आणि 2 बॅरल घेऊन ये. 2 बॅरल म्हणजे 400 लिटर डिझेल घेऊन ये आणि मला 200 रुपये आणायचे आहेत. मी तिथे गेलो, त्या यांना हे दिलं काय आणि म्हणालो की मला बॅरल हे पाहिजेत. मला त्यांनी 15 रुपये दिले उरलेले, म्हणजे 185 रुपये बिल झालं माझं डिझेलचं आणि मला 200 रुपये हे मिळणार होतं. तर 15 रुपये मिळाले मला उलटे आणि माझं ते रिकामे बॅरल दिले मी आणि भरलेले बॅरल्स घेऊन आलो. म्हणजे तुम्ही 200 रुपयात दूधही आणलं आणि शिवाय 400 लिटर बॅरल पण आणलं आणि तुम्हाला 15 रुपये परत पण मिळाले. नाही, दूध त्यानं विकलं होतं. अच्छा, विकलं. हां हां. हां, त्याचे 200 रुपये मला मिळणार होते. त्या 200 रुपयामधले 185 रुपये डिझेलचं बिल झालं. म्हणजे मला काय झालं, मी जर असं तर हे केलं, एक्सचेंज रेट काढला, तर 1 लिटर दुधाला मला 4 लिटर डिझेल मिळत होतं. 4 लिटर डिझेल मिळत होतं. मग इथे झालेली गोष्ट अशी आहे, त्याला 2 वर्ष झाली, की एक बँक मॅनेजर इथे आले आणि ते म्हणाले की आम्हाला देशी गाईचं दूध पाहिजे, प्युअर दूध मिळेल का तुम्हाला. मी म्हटलं की आमच्याकडे देशी गाईचं दूध आहे. आणि तिथे पाटी लिहिलेली आहे आम्ही, एक खुशखबर की 1970 सालच्या रेटनी तुम्हाला शेतमाल मिळेल. तुम्ही ती पाटी आता उद्या शूट कराल. तर तिथे ती हे आहे की बाबा 70 सालच्या रेटनी तुम्हाला मिळेल. मग ते म्हणाले 70 साली रेट किती होता. म्हटलं 2 रुपये होता. मग आम्हाला 5 लिटर दूध पाहिजे. मग किती होतात. मी म्हटलं रोजचे 10 रुपये होतील. महिन्याचे किती होतील. 300 रुपये. 300 रुपये द्या आम्हाला, मी तुम्हाला रोज हे देतो. रोज तुम्हाला 5 लिटर दूध अगदी तुमच्या समोर गाय पिळून देतो बरं का. परंतु ते पैसे मला देऊ नका. तर तुम्ही डायरेक्ट आता त्याच कंपनीच्या पेट्रोल पंपावर जा. त्याच्या नातवानी पेट्रोल पंप काढलेला आहे, त्याच्याकडे जा आणि त्याला सांगा की माझ्या आजोबा हे यांनी काय दूध दिलेलं आहे आम्हाला, 300 लिटर दूध दिलेलं आहे. तर त्याचे मला हे पैसे द्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी किती त्यावेळेचं डिझेल किती द्यावं लागेल. डिझेलमध्ये काही फरक झाला नाही, दुधामध्ये काही फरक झाला नाही. त्यामुळे मला 600 लिटर डिझेल तुम्ही द्या. 3 बॅरल मी आणलेले आहेत आणि 3 बॅरल मला भरून द्या. आणि 3 बॅरल त्यांनी इथं आणून दिले की आम्ही रोज 10 लिटर आपलं 5 लिटर दूध त्यांना द्यायला तयारच आहोत. ह्याच्यामध्ये महागाई स्वस्ताईचा काय भानगड आली. तुम्ही तर म्हणताय की महागाई झाली, म्हणजे खरं तर काय, दूध मी कमी द्यायला पाहिजे ना आणि तुम्ही मला डिझेल जास्त द्यायला पाहिजे. तुम्ही जास्त डिझेल देतात का. नॉन ॲग्रिकल्चरल गुड्स मला तुम्ही जास्त दिले तर त्याला आपण महागाई म्हणू. आत्ता महागाई झाली का स्वस्ताई झाली आहे असं जेव्हा विचारतो मी, त्यावेळेला मग ती माणसं म्हणतात की महागाई झालेली आहे. आणि प्रत्यक्ष मग काय झालं की त्या बँक ऑफिसरला पळून जायची वेळ आली. कारण त्याचा पगार मात्र 400 पटीने वाढला. म्हणजे त्याच हे 70 साली त्या माणसाला जेवढे पगार मिळाला असता त्याच्याच ग्रेडच्या, त्याच्यापेक्षा 400 पटीने त्याचा पगार वाढला. पण तो 400 पटीने दुधाला भाव द्यायला तयार नाही आहे. हा एकमेव हलकट ग्राहक आहे इथल्या या देशातला की दुधापेक्षा पाणी महाग आहे. असा एकही देश अख्ख्या पृथ्वी तलावर नाही की ज्याच्यामध्ये दुधासाठी पाण्यापेक्षा पाणी महाग असा देश कुठलाही नाही. हां, तर आणि सगळीकडे 1 गॅलन पेट्रोल मिळतं 1 लिटर दुधाला, 4 लिटर मिळतं. एवढी त्याची एनर्जी कॉस्ट आहे. आपल्या देशामध्ये अजून हा असंघटित शेतकरी आहे. त्याच्यामुळे त्याच्या वाटेल ते, आणि शेतकऱ्यापेक्षा आणखीन असंघटित म्हणजे कोण आहे, पशुपालक. तो तर आणखीन जास्त पसरलेला असतो. तो आणखीन असंघटित आहे. शेतकरी आणि असंघटित असा जो आहे, तर त्याच्या कष्टाला किंमत नाही. हे अनेक उदाहरणावरनं आपल्याला सांगता येतं. आजही आपल्याला मग तुम्ही मला असं विचाराल की मग एवढी आंदोलनं वगैरे होत आहेत, ही आंदोलनं कशी काय हे होत आहेत. तर अगदी आंदोलनं जी होत आहेत ही या असंतोषाचं, जो असंतोष निर्माण झालेला आहे
त्याच्या हिमनगाची टोकं आहेत, छोटी छोटी टोकं आहेत. आत्महत्या 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे खाऊच्या धोरण झालं, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, ज्याचा आज उदो चाललेला आहे, अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि सगळीकडे मागच्या सरकारने केलेला आणि ह्या सरकारने आणखीन उचलून धरलेला. तर आता ह्याच्यामुळे काय झालेलं आहे की आणखीन उद्ध्वस्त होत चाललेला आहे तो शेतकरी. त्याच्या ह्याच्यामध्ये 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलं. त्यामुळे तुम्हाला इथे दारावर आमच्या पाटी आहे, इथे सूतक चालू आहे. कृषी पर्यटनाचं ठिकाण आहे बरं काय, इथे सूतक चालू आहे अशी पाटी असते. आत्ता काय झालेलं आहे की प्रत्येक म्हणजे शेतकऱ्याचा आसूड हा 150 वर्षांपूर्वी ज्योतिबा फुलेंनी लिहिला. त्याच्यानंतर त्याच्या हातामध्ये खरा आसूड कधीच आला नाही. शिक्षण हा आसूड आहे असं वाटत होतं लोकांना, पण तो सुद्धा उपयोगाचा नाही. कारण शिकलेला माणूस आहे त्याला तो कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ होता त्याप्रमाणे होतो. तर आत्ता काय होणार आहे, आत्ता की त्याच्या हातामध्ये चुकून या पांढरपेशा संस्कृतीने एक हत्यार दिलेलं आहे. ते हत्यार म्हणजे कोणतं आहे तर टेलिफोन आणि कनेक्टिव्हिटी जी दिली. आज एका बाईकडे सुद्धा म्हणजे माझ्याकडे मी जेव्हा इथे आलो 85 साली त्यावेळेला माझ्याकडे हॅम रेडिओ फक्त माझं सेट होतं, हॅम रेडिओ सेट होतं आणि तेवढंच कनेक्टिव्हिटी होती अख्ख्या पंचक्रोशीमध्ये. आणि आज प्रत्येक माणसाकडे 2 टेलिफोन्स आहेत. ही पहाट, ही फक्त शेतकऱ्यांच्या एकत्रित येण्याची पहाट. तो कनेक्टेडच नव्हता. आता ही प्रगती कोणी थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे ते संघटित होणार. त्याला त्याचे जे भाव आहेत ते भाव द्यावे लागतील. नाही दिलं तर अक्षरशः हा देश उद्ध्वस्त करतील शेतकरी. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आता त्याला इतकं डिस्ट्रक्टिव्ह स्वरूप यायचं का शांततामय रीतीने वेगळ्या पद्धतीने जायचं, हा विचार शेतकऱ्यांनी करायचा नाही आहे. आता हा विचार शहरातल्या जाणत्या लोकांनी करायचा आहे आणि त्यांनी रिव्हर्स मायग्रेशन करून इथल्या लोकांना संघटित करायचं काम करायचं आहे. तर ते कसं करायचं, काय करायचं आणि बाकीचे प्रश्न कसे सोडवायचे. कारण बाकीचे प्रश्न सोडवायचे असतील, आता उदाहरणार्थ दिल्लीमध्ये जे आंदोलनं चालू आहेत किंवा शेतकऱ्यांची आंदोलनं चालू आहेत. आता मला सांगा की पंजाब, हरियाणा, UP यातला शेतकरी आहे, हा पेट्रोलवर अवलंबून आहे. तो संघटन करणार काय. मग त्याची आंदोलनं हे व्हायला अपयशी होण्यासाठी त्याची शेतीची पद्धतच कारणीभूत आहे. जी शेती पेट्रोलियमवर अवलंबून आहे, इम्पोर्टेड पेट्रोलियमवर अवलंबून आहे किंवा जे संबंध अख्खच्या अख्खं शेतीपासून ते शहरातले जे काही आहे ते अख्खच्या अख्खं काय झालेलं आहे की पेट्रोल या गोष्टीवर अवलंबून आहे. मेरा घोडा है जापानी, चारा उसका अरबस्तानी, लगाम उसकी अमेरिकानी, लगाम और टाज भी उसकी अमेरिकानी, सिर्फ लिद है हिंदुस्तानी. असं आहे ना. आज तुमचे काय मोटरसायकल्स म्हणा, हे म्हणा, गाड्या म्हणा, ट्रॅक्टर म्हणा, सगळे जपानी चीनी आहेत आणि चारा त्याचा अरबस्तानी आहे. चाऱ्यावर मागे आमचे बैल इथले तर चाराच खात होते. आता चारा अरबस्तानातून येतो. त्याचं कंट्रोल आहे वॉल स्ट्रीट. न्यूयॉर्कमध्ये 4-5 माणसं कंट्रोल करू शकतात. ते अमेरिकन अध्यक्ष पण होऊ शकतात. म्हणजे ते जे हे तेल माफिया आहेत हे सगळे होऊ शकतात. जगातली युद्ध करू शकतात, सगळं करू शकतात. त्यांचे ज्युनियर पार्टनर्स म्हणजे हे सगळं अरब कंट्रीज आहेत. त्यांचे ज्युनियर पार्टनर्स अदानी, अंबानी वगैरे असतात. त्यांचे त्यांच्या घरातले नोकरदार म्हणजे आपले राज्यकर्ते, राजकीय पक्ष घरातले नोकर आहेत बरं का. त्याच्या विरोधात त्यांना काही करता येत नाही. या खिशात काँग्रेस असेल, या खिशात भाजपी असेल आणि काय त्याला काही हे
मग ते काही स्वतःहून काहीतरी करत असतील असं काही मला वाटत नाही. त्यामुळे कुठल्याही पॉलिटिकल पार्टीज, मग त्या डाव्या असतील, उजव्या असतील आणि कुठल्याही असतील, तर त्या काही या क्रांतीला दिशा फारशी देऊ शकणार नाहीत. त्यातले सुधारतील लोक, त्यातले काही जे माणसं आपल्या अपयशाची हे करतील, पृथक्करण करतील आणि ॲनालिसिस करतील, ती माणसं या मार्गाला नक्की. सर तेच मी तुम्हाला जस्ट इंटरव्ह्यू विचारतो की तुम्ही मगाशी म्हणाले की आता शहरातल्या लोकांनी ठरवलं पाहिजे की कशी ग्रामीण शेतकऱ्यांना दिशा दाखवायला पाहिजे. तर अशी कुठली दिशा त्यांना दाखवू शकतो शहरातला माणूस तसं, म्हणजे ज्याला आपण पांढरी म्हणतो, जे नॉन ॲग्रिकल्चर. का तुम्हाला संबंध जगाच्या कुठल्याही परिवर्तनाच्या चळवळी आणि हे जरी बघितलं, कुठलाही घ्या तुम्ही, कुठलंही परिवर्तन घ्या, हे परिवर्तन शहरातून संघटित झालेल्या माणसांकडून जेव्हा जोपर्यंत माणूस त्यातले कार्यकर्ते जे होतात ते जातात, ग्रामीण भागात गेल्याशिवाय कुठलंही परिवर्तन झालं नाही. ते अण्णा हजारे असतील, महात्मा गांधी असतील, सावरकर असतील, नाहीतर आणखीन कोणी असेल, तर ते सगळी माणसं जी आहेत ही परदेशातनं शिकून आली होती, काही तर परदेशातनं शिकून आली होती. रिव्हर्स मायग्रेशन, आम्ही जो मुद्दा मांडतो, रिव्हर्स मायग्रेशन का इसेन्शियल आहे? कुठलंही परिवर्तन करण्यासाठी रिव्हर्स मायग्रेटेड बुद्धिजीवी माणसं लागतात. म्हणजे घर वापसी झालेले ते तुम्ही सगळीकडे पहा, कुठूनही पहा, हे कुठलंही परिवर्तन जगातलं, अगदी अमेरिकेतलं असेल, नाही तर रशियातलं असेल, नाही तर चायनामध्ये असेल, तर भारतामधलं असेल, भारतीय स्वातंत्र्य लढा असेल, त्याच्यातसुद्धा सगळे आपल्याला परत आलेले दिसतील. बाबा आमटे वकील होते, हे सगळी माणसं परत आलेली आहेत आणि त्यांनी परिवर्तन घडवून आणलं. आणि हे आत्ता लार्ज स्केलवर करायचं आहे. एक एक हिरो नको आहे आपल्याला आता. आपल्याला एक हिरोची आता, आणि तोच एकटाच गोल करणार आहे, ते हिरोगिरी नाही चालणार. तसली NGOगिरी पण चालणार नाही. आता ते दिवस संपले. आता सामुदायिक हे कसं आपल्याला पुरुषार्थ म्हणजे किंवा हे गाजवायचं आहे, ते सामुदायिक रीतीने करायचं असेल. वन स्टेप टेकन बाय थाउजंड्स ऑफ पीपल, दॅट इज मोर पॉवरफुल. तर ते कसं करायचं, आणि त्याची सुरुवात होते ही निरनिराळ्या आपल्याला उदाहरणं दिसतात की तुम्हाला आपला हा जो फोन आहे, हा फोन त्याचा प्रसार कोणी केला का? आपोआप त्याचा प्रसार झाला त्याच्या युटिलिटीनुसार. कारण ते मागच्या कम्युनिकेशनपेक्षा कित्येक पटीने, 20 पटीने नाही, कित्येक पटीने जास्त होतं. तशीच तुमची जी राहणीमानाची, जर तुमचा कॉस्ट जर 1/10 1/20 असेल तर नोबडी कॅन स्टॉप इट. म्हणजे त्याचं रूपांतर पॉलिटिकल विलमध्ये होण्याची अजिबात वेळ लागत नाही त्याला. तसं होणार आहे. इथलं पाहिल्यानंतर या कोरोना आणि यांनी जो धक्का दिला, तो धक्का स्टार्ट दिलेला आहे बरं का आपल्याला. आणि त्याच्यातली चांगली गोष्ट ही आहे की त्याच्यात म्हणजे लोक विचार करायला लागले, म्हणजे विचाराला चालना मिळाली आणि त्याच्यातून आपल्याला आता 20 टाइम्स एफिशियंट आपल्याला करता येईल. आणि ते डेमॉन्स्ट्रेट करता आलं, ते प्रात्यक्षिकं झाली पाहिजे. हे प्रात्यक्षिकं देण्याचं काम कोणाचं आहे, तर शिकलेल्या लोकांचं आहे. शिकलेले लोक कोण असतील, जे आत्ता बुद्धी वापरत आहेत आणि ज्याला शहरात राहण्याची गरज नाही, असं कोण? आय टी इंडस्ट्रीमधल्या लोकांना शहरात राहण्याची गरजच नाही. आपलं उत्पन्नात काडीचाही फरक न करता उलटं उत्पन्न वाढेल आणि बचत वाढेल आणि खर्च कमी होईल. तर हे 5% खर्चामध्ये ही IT इंडस्ट्री इथे कशी येईल ते आम्ही बघतो आत्ता. आणि तिथून क्रांती होईल. आणि खेडेगावातलं कोण क्रांती करेल, तर रुरल विमेन, त्यांच्या मालकीच्या वॉटर बँक म्हणजे काही वॉटर मॅनेजमेंटमधली टेक्नॉलॉजी नाही आहे. वॉटर बँक ही मॅनेजमेंटमधली एक इनोव्हेशन आहे.
स्त्रियांच्या मालकीच्या वॉटर बँक्स. तर सरांनी आपल्याला एक शाश्वत विकासाची दिशा आपल्याला दाखवलेली आहे. मात्र या दिशेवरचे जे टप्पे आहेत ते प्रात्यक्षिक सर आपल्याला उद्या दाखवणार आहेत. आत्ताचं सरांनी बोलताना सांगितलं की वॉटर बँक, सॉईल बँक अशा अनेक त्या आपल्याला सगळ्या कुतूहल आहेच की अशा कुठल्या बँक आहेत आणि त्या कशा इम्प्लिमेंट होत आहेत, त्या कशा कृतीमध्ये येत आहेत, त्यांचं आपण प्रोजेक्ट आपण ॲक्च्युअल फिरून आपण बघणार आहोत. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला. आणि श्रोते हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कमेंटद्वारे कळवा. आपण भेटू पुढच्या भागामध्ये आणि त्या पुढच्या भाग याच्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आपण त्या भागामध्ये सरांबरोबर ॲक्च्युअल प्रोजेक्टला प्रकल्पाला व्हिजिट देणार आहोत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. तुम्ही या कोणत्याही अवस्थेमध्ये गेलात, चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन केली, ते परिवर्तन घडवून आणू शकत नाही. तुम्ही डेव्हलपमेंट म्हणाल, आम्ही विकास करतो, तुम्हीच हिरोगिरी करायला लागला तर तुमचा नीट संवाद होणार नाही.